आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सुद्धा याच परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, बरोबर आहे। आता सीआयडी कार्यालयामध्ये मी आहे। सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड पहिल्या मजल्यावर आहे। जे पोलीस अधिकारी आहेत ते आपल्याला सीआयडी कार्यालयाच्या सगळ्या परिसरामध्ये असल्याचं बघायला मिळतंय। पहिल्या मजल्यावर वाल्मिक कराडची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळात वाल्मिक कराड या ठिकाणी काळ्या काचाच्या गाडीतून सरेंडर झाला आणि त्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच आत अधिकाऱ्यांकडून जी आहे ती चौकशी सुरू झालेली आहे। माध्यमांनी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र वाल्मिक कराडनं हात जोडले, कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाही। इतके दिवस वाल्मिक कराड कुठे होता हे कोणालाही माहिती नव्हतं। पोलीस शोधू शकले नाही, सीआयडीचे अधिकारी शोधू शकले नाही। वाल्मिक कराड हा स्वतःहून या ठिकाणी सरेंडर झाला आणि त्यानंतर आता सीआयडीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला सीआयडीच्या कार्यालयामध्ये चौकशी करताना पाहायला मिळतात। पाहावं लागणार या सगळ्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येत आहे। ज्ञानेश्वर, आजचा एकंदरीत घटनाक्रम बघितला किंवा 9 डिसेंबरला ज्या दिवशी खून झाला तेव्हापासूनचा घटनाक्रम बघितला ना, तर काही प्रश्न निर्माण होत आहेत। म्हणजे इतके दिवस वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडला नाही, सीआयडीला सापडला नाही, त्यानंतर आज वाल्मिक कराड हा स्वतःहून शरण येतो आणि त्याच्या आधी त्याचे समर्थक त्या परिसरात येऊन थांबलेले असतात। याचा अर्थ तो मेसेज समर्थकांपर्यंत गेलेला असतो। मग हे सीआयडीचं, पोलीस प्रशासनाचं फेल्युअर आहे असं म्हणायचं का? अर्थात तीच सगळ्यात महत्त्वाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे। पोलिसांच्या तपासात, पोलिसांच्या चौकशीमध्ये जी वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली होती, इतकंच नाही, सीआयडीचे अधिकारी, सीआयडीची जी पथकं या वाल्मिक कराडला शोधत होती, ही कोणीही यंत्रणा वाल्मिक कराडला अटक करू शकली नाही, ताब्यात घेऊ शकली नाही। एकाही यंत्रणेला लक्षात आलं नाही की वाल्मिक कराड नेमका कुठे आहे। पण बीडमधून 150 पेक्षा जास्त गाड्या ज्या आहेत त्या सकाळीच पुण्यात दाखल झालेल्या होत्या। पुण्यातल्या या सीआयडी कार्यालयाच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या घोळक्यानं हे सगळे समर्थक जे आहेत ते जमलेले होते आणि आपण पाहिलं जेव्हा वाल्मिक कराड या ठिकाणी काळ्या काचाच्या गाडीतून सीआयडी कार्यालयामध्ये आले तेव्हा सगळे समर्थक या ठिकाणी एकत्र जमल्याचं आपण पाहिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बीडचे कार्यकर्ते आहेत ते अर्थात रात्री निघले असतील, सकाळी या ठिकाणी पोहोचले असतील, त्यांना रात्रीच सगळ्यांना निरोप गेले होते की आज 12च्या दरम्यान वाल्मिक कराड सीआयडीच्या कार्यालयामध्ये येणार आहे, सरेंडर होणार आहे। हे सगळं पाहता पोलिसांना आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मात्र वाल्मिक कराड कुठे होता हे इतके दिवस शोधता आलं नाही, हे त्यांचं एका अर्थानं अपयश आहे। खरं ज्ञानेश्वर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे पोलीस यंत्रणेचं किंवा सीआयडीचं सुद्धा अपयश म्हणावं लागेल, कारण इतक्या दिवसांमध्ये 9 तारखेला खून झाला, त्यानंतर आज 31 तारीख आली, इतक्या दिवसात शोध घेता आला नाही। वाल्मिक कराड हा स्वतः शरण येतो, तो शरण येताना त्याच्या समर्थकांपर्यंत मेसेज सुद्धा गेलेला असतो। बीड जिल्ह्यातून 150 गाड्या या पुण्याकडे येतात आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा आपल्या समर्थकांच्या गराड्यात मग शरण जातो। हे खरं तर पोलीस यंत्रणेचं एक प्रकारे अपयशच म्हणावं लागेल। मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराड सध्या शरण गेलेला आहे। पुण्यामध्ये सीआयडी मुख्यालयामध्ये तो शरण गेलेला आहे। पोलिसांसमोर त्याने आता शरणागती पत्करलेली आहे। आता याच मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर वाल्मिक कराडची सध्या चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सुद्धा आपल्यासोबत आहेत, ते खरं तर या सीआयडी मुख्यालयाच्या आजूबाजूच्या बाहेरच्या परिसरात आहेत। बालाजी, आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे? जे समर्थक आले होते बीडवरून, ते समर्थक अजूनही त्याच परिसरात आहेत की पोलिसांकडून त्यांना पांगवण्यात आलंय? नाही, काही समर्थक जे आहेत ते या परिसरात आहेत। पोलिसांनी काही समर्थकांना घेऊन गेले, विशेषतः गाडीमध्ये जे 2 समर्थक होते त्यांना पोलिसांनी गाडीत घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे खरी माहिती त्या 2 समर्थकाकडे आहे। मात्र ह्या जो इतर जे समर्थक आहेत त्या सगळ्या समर्थकांना जे आहे ते इथं संदेश गेलेला होता, मेसेज गेलेला होता हे सिद्ध होते। कारण जिथं सीआयडीला भेटत नाही तिथं ह्या लोकांना कसं काय हे संदेश गेले असंही म्हणलं जाते। मात्र ते त्यांची बाजू मांडतायत, नेमकं ते गुन्हेगार नाहीत, त्यांना का अडकावलं जातं या सगळ्या परिस्थितीशी ते बोलतायत आणि लोकांना सांगतायत की नेमकं काय परिस्थिती आहे ती। कुठून आलो तुम्ही? जामखेड। अण्णा येणार नाही माहिती। मी सीआयडी कार्यालयापाशी एवढे लोक जमा कसे काय झाले? आमचे पाहुणे होते ना सोबत, त्यामुळे आम्ही आलो। तुम्ही इथलंच आहे, पुण्यातलं। काही समर्थक जे आहेत ते सातत्याने या सगळ्या गोष्टीवरती आपली बाजू मांडतायत आणि वाल्मिक कराड
ही दृश्य आपण पाहतोय पुण्याच्या सीआयडी मुख्यालयातली ही दृश्य आहेत. पुण्यातील सीआयडीचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. दृश्य आपण पाहतोय वाल्मिक कराड हा ज्यावेळी शरण आला सीआयडी मुख्यालयामध्ये, तो ज्यावेळी शरण आला त्यावेळीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय. आज दिवसभरात नेमकं काय घडलं तर पुण्यामध्ये जे सीआयडीचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या परिसरामध्ये अधिकाऱ्यांची ये जा सुरू झाली, हालचालींना वेग आला. त्यानंतर सीआयडी मुख्यालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला, अधिकचे पोलीस बोलवण्यात आले, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर वाल्मिक कराडची पहिली प्रतिक्रिया समोर आली, एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तो म्हणतोय की मी शरण जाणार आहे, माझ्यावर खोटा गुन्हा खंडणीचा दाखल करण्यात आला, मात्र तरीही मी शरण जाणार आहे, पुण्यातल्या सीआयडी मुख्यालयामध्ये जाऊन मी शरण जाईन. आणि त्यानंतर वाल्मिक कराड हा शरण जाण्यासाठी म्हणून स्वतः या सीआयडी मुख्यालयामध्ये पोहोचला.